मंगरुळ चव्हाळा गावाशेजारून साखळी नदी वाहत असून शेतमजूर सदाशिव वानकडे राहणार बटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ मंगरुळ चव्हाळा येथील शेतात जात असून नदी ओलांडताना वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली। गावातील प्रमोद शिरभाते या युवकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असून त्याचा प्रयत्न असफल झाला। देवानंद सोनोने शेतकरी हे आपल्याला त्यांची मनोगत सांगतील। सांगा देवानंदजी। मी माझ्या शेतामध्ये जात असताना नदीला भरपूर पाणी होतं आणि मी जेव्हा शेतामध्ये निघालो तेव्हा नदीपाशी थांबलो आणि कारण मी अपंग माणूस आहे आणि त्यामुळे जो वयोवृद्ध माणूस होता तो माझ्यासमोर सतत नदीने वाहत गेल्यामुळे गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले वाचवण्याचे। त्यामुळे नदीला अपंग आणि खोलीकरण केल्यामुळे आपल्या मंगरुळ चव्हाळ्यामध्ये भरपूर लोकांना भीती निर्माण झाली आणि तसंच महिला मंडळांना भरपूर भीती निर्माण झाली की आपण का वाहू जाऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये हा वयोवृद्ध माणूस राहणार वटफळी माझ्या समाजचे असून हे वाहून गेले आणि त्यासाठी आमच्या गावातील लोकांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु ते आणखी जिवंत आहे किंवा मृत्यू झाले घोषित झाले नाही आहे। आमच्या इथे ठाणेदार यांनीसुद्धा भरपूर प्रयत्न केले, गावातील टीमांनी प्रयत्न केले। आता जी टीम आहे अमरावतीमधील ती बोलवलेली आहे। त्यानंतर आपल्याला 2 तासापासून जे प्रयत्न चालू आहे गावकऱ्यांचे सुरूच आहे। आमच्या येथील पत्रकार यांनीसुद्धा भरपूर प्रयत्न केले लोकांना बोलावण्याचे याचे आणि आमचे मनोगतही व्यक्त केले। आम्ही जेवढी आम्हाला माहिती होती तेवढी आम्हाला दिली। आपण आपल्याला हे वयस्कर कधी आणि कसे दिसले? मला 11:15च्या सुमारास मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारण्याकरिता जात असताना वयस्कर माझ्यासमोर जात होते, तर ते जसे धारीला लागले तसे मी त्यांच्या मागे पाठलाग केला, पण माझ्या कंबरीच्या वर पाणी गेल्यानंतर मी ते हिंमत सोडली आणि तिकडे अथांग पाणी असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही। हे खोलीकरण खूप घातक झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि इथून महिला वर्गसुद्धा जाऊ शकत नाही। त्यामुळे याची तातडीने उपाय करून याच्यावर पूल देण्यात यावा आणि मी खूप प्रयत्न करून सुद्धा माझी हिंमत, कारण तिकडे अथांग पाणी असल्यामुळे पातळी खोल असल्यामुळे मी माझे उपाय हारल्यामुळे मी त्याचा पाठलाग सोडला आणि बाकीच्यांना सुद्धा 2 व्यक्ती होते त्यांना म्हटलं धावा। मी त्याच्या मागे धावलो असताना त्यांनी प्रयत्न केले नाही आणि मी त्यांचा पिछा सोडला। तिकडे अथांग पाणी असल्यामुळे मी डुबून जात होतो। त्यामुळे नदीचे खोलीकरण झाल्यामुळे नदीमधून शेतात जाणे शेतकऱ्यांना फार कठीण झाले आहे। या ठिकाणी तात्काळ पूल करण्याची मागणी गावकरी करीत आहे। संबंधित बाबीची तपासणी ठाणेदार वायदंडे व त्यांचे पथक करीत आहे। मंगरुळ चव्हाळा येथून प्रशांत झोपाटे यांचा विदर्भ न्यूज करिता विशेष वृत्तांत।